बापाची लाडाची लेक मिलारी, चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी, माझे केसाल गो मालेला फुलेल चाफा, वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा, नथना कान साजीरवानी, गला भरून सोन्याचे मणी, कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवेला नाचून करतय मौजा, रात पुनवेला नाचून करतय मौजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा, हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम, बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल याचबरोबर गृहलक्ष्मी प्युअर व्हेज आणि चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया। नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा करकमकर पांढरे, मी प्राईम हेल्थ ENT अँड डेंटल क्लिनिक जुळे सोलापूरची संचालिका। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या बालपणाबद्दल बोलायचं तर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी सोलापूरच। मी कर्णिक नगर येथील आमच्या जुन्या घरात माझा जन्म झाला। माझ्या आईचं नाव सुवर्णा, माझ्या वडिलांचं नाव जयधवल करकमकर आणि आमच्या घरात अजून चौथे म्हणजे माझे आजोबा, त्यांचं नाव अशोक करकमकर, ते आता या जगात नाहीत। मी एकुलती एक असल्यामुळं लहानपणीपासूनच लाडात वाढले, पण माझी आई शिस्तप्रिय होती, त्यामुळं नको ते लाड कधीच नाही झाले। आणि माझ्या एवढाच साधारण माझ्याच वयाचा माझा एक मावस भाऊ होता, त्यामुळं माझी मावशी त्याच्यासाठी जे काही खेळणी आणायची ते सगळे बघून माझी मम्मी मुंबईवरून तेच सगळं मला घेऊन द्यायची, पण एज्युकेशनल गेम्स म्हणजे मला आठवत नाही की माझ्याकडे एवढी वर्ष कधी बाहुली एक होती, कारण आईला वाटायचं की आपल्याला जे देणार त्यातून तिला काहीतरी शिकायला मिळावं। आईचं माहेर मुंबई होतं, आम्ही दर सुट्टीला ट्रेननी मुंबईला जायचो आणि तेव्हा सोलापुरात हापूस आंबे पण नाही मिळायचे, तर आम्ही येताना हापूस आंब्याची पेटी घेऊन यायचो। दर सुट्टीला आम्ही सगळेजण महाबळेश्वरला जायचो आणि तिथे धमाल करायचो। मी शेंडेफळ, त्यामुळे सर्वांची लाडकी। मी दुपारी झोपू नये फक्त या एका कारणामुळे वयाच्या 4थ्या वर्षी माझ्या आईने मला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं आणि हळूहळू मला नृत्याची गोडी निर्माण झाली। माझे वडील कामानिमित्त बरेच दिवस घराबाहेरच असायचे, पण दर सुट्टीला ते वेळ काढायचे आणि आम्ही माझ्या दर दिवाळीच्या सुट्टीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही फिरायला जायचो। त्यामुळं जवळजवळ आमचा पूर्ण भारत फिरून झाला आहे। माझ्या आजोबांना तर माझं इतकं कौतुक, मी लहान असताना 2.5 वर्षाची असताना माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मिळालं। नमोकार मंत्र पाठांतर स्पर्धा होती, तर ते मला सायकलवर बसवून फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढायला घेऊन गेले होते, कारण वर्तमानपत्रात बातमी द्यायची होती। मला एक लहान काका पण होते, प्रसन्न होतं त्यांचं नाव, पण ते दुर्दैवाने ॲक्सिडेंटमध्ये वारले। मी त्यांना कधीच पाहू शकले नाही। तर सगळेजण म्हणतात की ते खूप छान डान्स करायचे, त्यांचा आवाज खूप छान होता, आणि कराटे करायचे आणि त्यांचं ड्रॉइंग छान होतं, स्वयंपाकही छान करायचे, तर त्यांचे सगळे गुण माझ्यात आहेत असं म्हणतात। तर म्हणतात ना, म्हणजे देवानी त्यांच्या रूपी हात माझ्या डोक्यावर ठेवला आहे असं म्हणता येईल। 4थीपर्यंत नुमवी मराठी शाळेत होते आणि 5वीपासून हरिभाई देवकरण प्रशाला। माझे आजोबाही त्याच शाळेत होते, माझे वडीलही आणि मीही, म्हणजे आमच्या तिन्ही पिढ्या त्याच शाळेत होत्या। माझे काका, आत्या, बरेच लोक त्याच शाळेत होते। मुख्याध्यापिका आणि शिक्षिका आमच्यावर आईसारखे प्रेम करायचा। नेहमी पैकीच्या पैकी मार्क असल्याने
एकदा काय झालं होतं, निबंधात मला 5 पैकी 4 मार्क मिळाले होते चौथीला. तर मला आठवतं आहे रानडे बहीणकडे भांडायला गेलो होतो की तुम्ही माझा 1 मार्क का कट केला. इंडी, भोंडला, स्नेहसंमेलन सगळ्यात भाग घ्यायचे आणि दरवर्षी सगळ्या तुकडीमधून प्रथम क्रमांक असायचाच. आजही शाळेची आठवण आली की चेहऱ्यावर एक हसू उमटतं. मी 12वीपर्यंत वालचंद कॉलेजला होते आणि नंतर ते अगदी चालत जायच्या अंतरावर होतं माझ्या घरापासून. आणि 12वीनंतर MBBSला प्रवेश मिळाला. मी अमरावतीत पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये होते MBBSसाठी. आणि ती 5.5 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. घरापासून पहिल्यांदाच लांब, हॉस्टेलवर स्वतः जबाबदारीने कशी कामं करायची आणि हॉस्टेलच्या जेवणात, मेसच्या जेवणात कसं ॲडजस्ट करायचं, मित्रमैत्रिणींबरोबर धमाल मस्ती आणि तेवढाच अभ्यास, हे सगळं खूप माझ्यासाठी नवीन होतं आणि खूप मजा आली. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी औरंगाबादला होते, MGM हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज औरंगाबाद. आणि PG संपताच मग करोना काळ आला. तोही एक विलक्षण अनुभव होता. तर कॉलेज लाईफ वॉज बेस्ट. खरंच म्हणतात ना, ते दिवस परत येणार नाहीत. करोना काळ संपत आल्यावरच म्हणजे 2020च्या डिसेंबरमध्ये माझा विवाह झाला. माझ्या नवऱ्याचं नाव डॉक्टर आदित्य पांढरे. ही इज अ प्रोस्थोडॉन्टिस्ट. आणि नवरा तर अगदी राजा माणूस आहे आणि सासरे तर माझ्यावर मुलीसारखं प्रेम करतात. लग्नानंतरही मला असं नाही की मी कोणत्या परक्या घरात आहे किंवा मी ह्यांच्यापासून वेगळी आहे. रोज माझ्या आवडीचा स्वयंपाक बनतो घरी अजूनही आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देतात, मला प्रोत्साहन करतात. माझ्या मुलाचं नाव सक्षम आणि तो आत्ता 10 महिन्याचा आहे. तो झाल्यानंतर म्हणतात ना, म्हणजे आईचा पुनर्जन्म होतो तसंच आहे. पण तो आजी आजोबांजवळ छान राहतो, तेही त्याची खूप मनापासून काळजी घेतात. त्यामुळे मी आजही हॉस्पिटल, OT, OPD सगळं काही करू शकते. आणि मी परवा IMAच्या क्रिकेट मॅचेसला पण गेले होते. म्हणजे ते म्हणतात, तुला जे आवडतं ते कर, तुझ्या मुलाची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. वैद्यकीय व्यवसायात आले नसते तर मी नक्कीच ॲक्टिंग, मॉडेलिंग, डान्सिंग यापैकी काहीतरी केलं असतं. कारण हे माझं पॅशन आहे आणि आय एम गुड ॲट इट. त्यामुळे मी नक्कीच केलं असतं. तुम्ही विचारताय तो माझा आवडता चित्रपट कट्यार काळजात घुसली, माझा आवडता अभिनेता अक्षय कुमार, आवडती अभिनेत्री काजोल, आवडता पदार्थ पाणीपुरी, माय ऑल टाईम फेवरेट. आवडता स्वभाव म्हणजे माझ्या सासूबाईंचा. माझी त्या काळातली, कॉलेज काळातली आणि आत्तापर्यंतची मैत्रीण कोमल, डॉक्टर कोमल, ती पण आता नवीन मम्मी बनलेली आहे आणि ती माझी 12 वर्षापासूनची मैत्रीण आहे. आवडतं नातं म्हणजे माझं आणि आईचं नातं. मी प्रत्येक गोष्ट एकमेकींशी शेअर करतो. आणि आवडता नेता मोदीजी आणि आवडता पक्ष याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. आवडता देश भारत, आवडती पर्यटन स्थळे अंदमान निकोबार, मला खूप आवडलं होतं, माझी मेमोरेबल ट्रिप आहे ती. माझा आवडता दागिना म्हटलं तर आईचे सगळे दागिने घालायला मला आवडतं, पण मला कंबरपट्टा विशेषतः खूप आवडतो. कारण लहानपणीपासून मी भरतनाट्यम करत होते, तर त्याच्यामध्ये डान्समध्ये तर घालतोच आपण. पण मला कंबरपट्ट्याबद्दल विशेष आकर्षण आहे लहानपणीपासून आणि मला आवडतो कंबरपट्टा. आनंदाचा क्षण म्हटलं तर जेव्हा सक्षम माझ्या आयुष्यात आला, म्हणजे ॲक्च्युली 30 ऑगस्ट तारीख दिली होती आणि 22 तारखेला आम्ही रेग्युलर फॉलोअप चेकअपसाठी गेलो होतो. तर डॉक्टर म्हणाले आता ॲडमिट होऊन जा. मला त्रास काहीच होत नव्हता. तर दुपारी 12पासून त्यांनी कळेचे इंजेक्शन्स दिले आणि आम्ही रात्री 9:30पर्यंत वाट पाहिली. पण साहेबांची काही तयारी नव्हती यायची, तर मग डॉक्टर म्हणाले की रिस्क नको, म्हणून मग रात्री 10 वाजता सीझर करून मुलगा जन्माला आला. आणि तो बाहेर आल्यापासूनच इकडे बघ तिकडे बघ, म्हणजे जास्त रडला नाही तो बाहेर येऊन पण. आणि मग त्याचं नाव सक्षम ठेवलं आहे. आता तो 10 महिन्याचा आहे. तोच माझ्यासाठी माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. आवडतं पुस्तक शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय. त्या पुस्तकात कर्णाबद्दल खूप छान वर्णन केलेलं आहे. मला ते खूप आवडलं आणि मनाला रुचलं. आवडता पोशाख घागरा ओढणी. आवडती गाडी टोयोटाची करोला अल्टिस. खूप वर्ष आमच्याकडे होती, आम्ही त्याच गाडीवर ड्रायव्हिंग शिकले. आवडता छंद भरपूर आहेत. आवडता छंद नृत्य. मी 10 वर्ष भरतनाट्यम शिकले. माझे 5 परीक्षा झालेल्या आहेत मध्यमा पूर्णपर्यंत. माझे गुरुजी रघुनाथ गड्डम सर. आणि त्यानंतर पण मी भरतनाट्यमनंतर मी कॉलेजमध्ये असताना भरपूर नृत्यप्रकार शिकले. बॉलिवूड, साल्सा आणि फोक डान्सेसमध्ये लावणी, संथाल, बिहू,
गरबा, भांगडा आणि सेमी क्लासिकल, फ्री स्टाईल, हिपहॉप बरेचसे डान्स प्रकार शिकले. तर डान्स माझ्या रक्तात आहे म्हणता येईल. कोणाची माफी मागायची म्हटलं तर असं कोणी स्पेसिफिक व्यक्ती नाही आहे, पण कळत नकळतपणे माझ्या बोलण्यातून, कारण मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी पटकन बोलून जाते, मनात काही नसतं पण मी पटकन बोलून जाते रागाच्या भरात. तर कळत नकळतपणे मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सगळ्यांची मला माफी मागावीशी वाटते. मला माफ करा, मी हे मुद्दामून केलेलं नाही आहे. सक्षम झाल्यापासून माझं आवडतं गाणं आहे भरजरी ग पितांबर. मी त्याचे थोड्या ओळी म्हणून दाखवते. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर दे, सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडून का देऊ चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखे माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. माझं आवडतं हिंदी गाणं तू मिले दिल खिले, त्याच्या मी काही ओळी म्हणून दाखवते. चंदा तुझे हो देखने को निकला करता है, आईना भी हो दीदार को तरसा करता है, इतनी हंसी कोई नहीं, इतनी हंसी कोई नहीं, हुस्न दोनों जहाँ का एक तुझ में सिमट के आया, तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तू दास तेरे पास पास मैं रहूँगी ज़िंदगी भर, सारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया, हम तुम कितने पास है कितने दूर है चाँद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम, बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. आय बापाची लाडाची लेक मिलारी, चोली पिवली गो नेसले अंजिरी सारी, माझे केसाल गो मालेला फुलेल चाफा, वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा, नथना कान साजीरवानी, गला भरून सोन्याचे मणी, कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवेला नाचून करतय मौजा, रात पुनवेला नाचून करतय मौजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा,
वल्लभ रे नाखवा हो वल्लभ रे रामा। सितारे झिलमिला उठे चराग जगमगा उठे ना अपना मुझको टोकना, बस अब ना मुझको टोकना, ना बढ़ के राह रोकना। अगर मैं रुक गई अभी तो जा ना पाऊँगी कभी, यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा, जो ख़त्म हो इसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं। मी माझ्या आजोबांना, ज्यांना मी बाबा म्हणायचे, मला त्यांना फोन करून एकदा बोलावंसं वाटतंय. बाबा, कसे आहात तुम्ही? तुम्ही 7 सप्टेंबर 2022ला आम्हाला सोडून गेलात. अगदी तुमच्या तरुणपणी 1 वर्षात बायको आणि तुमचा लहान मुलगा दोघांना गमावलत. त्यातून यू केम अप स्ट्रॉंगर, जसा फिनिक्स पक्षी राखेतून तयार होतो. तुमचं जनरल नॉलेज, मेमरी, महाभारताच्या गोष्टी सगळं मला आठवतं आहे. लहानपणीपासून मला लाडाने काळी म्हणायचं. मी चिडायचे तुम्ही काळी म्हटल्यावर, पण आज मला ते आठवतं आहे की तुम्ही ते लाडाने हाक मारायचात. मला अंगाखांद्यावर खेळवलं. माझ्यासाठी दर दिवाळीला महागातले महाग फटाके घेऊन यायचात. बाजारात जे नवीन दिसलं ते घेऊन यायचात. खूप लाड केलेत माझे. आज तुम्ही हवे होतात सक्षमला बघण्यासाठी, तुम्ही त्याचेही खूप लाड केले असते. पण ठीक आहे, काळाच्या ओघात ते शक्य नव्हतं. तुमची खूप आठवण येते. तुमचे असेच आशीर्वाद असू दे आमच्यावर. बाय बाय. ठेवते बाबा फोन. सक्षम रडायला लागलाय. ठीक आहे, बाय बाय.